शेतकरी मित्रांनो, सन 2026च्या खरीप हंगामामध्ये अल निनो सक्रिय राहील आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये सरासरीच्या 92% पाऊस पडेल असा हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्थेने असा अनुमान वर्तवलेला आहे. या अनुषंगाने खरीप हंगामामध्ये जे महत्त्वाची पिकं आहेत त्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम या येणाऱ्या हंगामामध्ये जर अल निनो अगदी सुरुवातीलाच सक्रिय राहिला तर त्या अनुषंगाने खरीप हंगामामधील जे महत्त्वाची पिकं आहेत त्यावर होणारा जो परिणाम आहे त्यामध्ये 3 शक्यता निर्माण होतात. पहिली जी शक्यता आहे ती म्हणजे वेळेवर पाऊस पडेल आणि परंतु नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे जुलै एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड राहील अशी पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता जी आहे ती पावसाचं आगमन उशिरा होऊन पेरणी उशिरा होईल अशी सुद्धा शक्यता आहे. आणि तिसरी जी शक्यता आहे यामध्ये पाऊस हा लवकर निघून जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पिकामध्ये शेंगामध्ये दाणे भरण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला पाणी नसल्यामुळं त्या शेंगा व्यवस्थित भरू शकणार नाहीत. अशा 3 शक्यता निर्माण होऊ शकतात. कधीकधी या 3 शक्यतापैकी 2 एकदाच येतात किंवा तिन्हीसुद्धा एकदाच आपल्याला दिसू शकतात. जर अशा शक्यता निर्माण झाल्या तर खरीप हंगामामध्ये जे महत्त्वाची पिकं आहेत त्यामध्ये कपाशी आहे, तूर आहे, सोयाबीन आहे. या पिकावर कुठला परिणाम होऊ शकतो तर पहिला परिणाम वाढ खुंटते. त्याबरोबरच जर पावसाचा खंड जास्त दिवस राहिला तर झाडं करपून जातात. त्याबरोबर जर फुलोरा अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडला तर फुलगळ होते आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जर पाऊस लवकर निघून गेला तर शेंगामध्ये दाणा भरत नाही किंवा दाणा अगदी बारका पडतो किंवा काही शेंगा भरत नाही. त्याबरोबरच या सर्व बाबींचा परिणाम उत्पादन घटीमध्ये होतो. यावर आता कुठल्या उपाययोजना आहेत किंवा आपत्कालीन पीक व्यवस्थापन कुठलं आहे या बाबीची आपण चर्चा करूया. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे यावर्षी मॉडरेट अल निनोचा इफेक्ट राहील असा अनुमान वर्तवलेला आहे. यावर्षी स्ट्रॉंग अल निनो किंवा सुपर अल निनो राहणार नाही याही बाबीचा अनुमान वर्तवलेला आहे. मॉडरेट अल निनोच्या अनुषंगाने पहिली जी उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे त्यामध्ये यावर्षी सर्व पिकामध्ये कमी कालावधीच्या जातींची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनमध्ये कमी कालावधीच्या म्हणजे 90 दिवसात तयार होणाऱ्या आणि ड्रॉट रेजिस्टंट अशा कुठल्या जाती आहेत ज्यामध्ये MEAS 612 आहे, MEAS 158 आहे, 71 नंबर आहे, DS 228 आहे. या जाती अगदी कमी कालावधीमध्ये तयार होतात आणि या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये हलक्या मध्यम भारी जमिनीमध्ये या जातींची लागवड करू शकतो. भारी जमिनीमध्ये KDS ग्रुपमधले KDS 992 आणि KDS 753 या दोन्हीही जाती आपण या भारी जमिनीमध्ये घेऊ शकतो. याही कमी कालावधीच्या जाती आहेत. परंतु जास्त कालावधीच्या ज्या जाती आहेत ज्यामध्ये KDS 726 आणि MEAS 162 या दोन्हीही जातींची निवड येणाऱ्या हंगामामध्ये करू नये अशी शिफारस या अनुषंगाने केली जात आहे. तुरीचा जर विचार केला तर तुरीमध्ये BDN 716 आहे, BDN 711 आहे, गोदावरी आहे, GRG 811 या कमी कालावधीमध्ये तयार होणाऱ्या आणि पावसाच्या खंडाला तग धरून राहणाऱ्या जाती आहेत. फुले राजेश्वरी आहे. त्याबरोबरच कपाशी पिकाचा जर विचार केला तर कपाशी पिकामध्ये सधन लागवडीमध्ये शिफारस केलेल्या ज्या जाती आहेत त्या 150 ते 160 दिवसामध्ये तयार होतात म्हणजे लवकर तयार होतात. यामध्ये काही जाती आहेत, अर्मिता आहे, विजेता आहे, आध्या बीटी आहे, राशी स्विफ्ट आहे, राशी 929 आहे, प्लॅटिनम BG2 आहे, उपज BG2 आहे, अजित 5 आहे, कीर्ती आहे. या जाती कमी कालावधीच्या असल्यामुळे या जातींची निवड चालू वर्षामध्ये करायला काही हरकत नाही आहे. दुसरा जो मुद्दा आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये यावर्षी जी बीज प्रक्रिया आपण करणार आहोत ती जैविक बीज प्रक्रिया केली
तर आपत्कालीन पीक योजना म्हणून किंवा जो काही अल निनोचा इफेक्ट राहणार आहे तो सुद्धा कमी करण्यास मदत होणार आहे. यामध्ये रायझोबियमसारखा जैविक बुरशीनाशक आहे, आपलं जैविक खत आहे, त्याबरोबर ट्रायकोडर्मासारखं जैविक खत आहे, PSB आहे. या जैविक बाबींची बीज प्रक्रिया यावर्षी करावी. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे यावर्षीची जी लागवड आहे ती आपल्याला BBF पद्धतीवर किंवा पट्टा पद्धतीने टोकन पद्धतीने करावयाची आहे. कपाशी पीक आहे, तूर पीक आहे, सोयाबीन पीक आहे. या तिन्ही पिकामध्ये यावर्षी सरी हा फार महत्त्वाचा काम करणार आहे. त्यामुळे 4 ते 5 ओळीनंतर मृत सरी किंवा डेड सरी काढणं अत्यंत आवश्यक आहे. या सरीमध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब मुरला जाईल आणि पावसाच्या खंडादरम्यान तो उपयोगी पडेल. त्यामुळे यावर्षी BBF टोकन पद्धती आणि मृत सरी पद्धती या पद्धतीला प्रमोट केलं पाहिजे. या मोठ्या प्रमाणावर ह्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. तिसरी जी बाब आहे, यावर्षी पावसाचा खंड जुलै ऑगस्टमध्ये पडेल असा अनुमान वर्तवलेला आहे. यामुळे जमिनीमधला जो काही ओलावा आहे तो टिकवून ठेवण्यासाठी यावर्षी आंतरमशागतीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. रिपिटेटिव्ह आंतरमशागत केली पाहिजे. यावर्षी आपण कोळप्याने जी काही आंतरमशागत करतो ती अगदी 10 ते 12 दिवसाच्या अंतराने जर आपण वारंवार करत राहिलो तर जमिनीमध्ये जे काही पोर्स असतात किंवा छिद्र असतात त्या छिद्रामध्ये ओलावा असतो तो उडून जात नाही किंवा त्या छिद्रामध्ये माती भरली गेल्यामुळे या ओलावा उडून जात नाही आणि ओलावा टिकून राहतो. अशा या रिपिटेटिव्ह आंतरमशागतीमुळे हलक्या जमिनीमध्ये अगदी 3 आठवड्याचा पावसाचा खंड आणि भारी जमिनीमध्ये 4 आठवड्यापर्यंतचा पावसाचा खंडाचं व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे यावर्षी आंतरमशागतीला जास्त महत्त्व द्यावं. त्याबरोबरच आंतरमशागतीद्वारे या पिकामधल्या तणांचं व्यवस्थापनसुद्धा करणं गरजेचं आहे. पहिले 45 ते 50 दिवसापर्यंत पीक जर तणविरहित ठेवलं तर या पिकामध्ये ओलाव्यासाठी जी स्पर्धा असते ती स्पर्धा कमी होते. त्यामुळे आंतरमशागतीला यावर्षी जास्त महत्त्व द्यावं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्या वर्षी अल निनो सक्रिय राहतो त्या वर्षी रिस्क वाढत असते आणि ही रिस्क कमी करण्यासाठी आपण आंतरपीक पद्धतीचा अवलंब स्वीकारला पाहिजे. ज्यामध्ये सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धती आहे, त्यानंतर कपाशी अधिक तूर आंतरपीक पद्धती आहे, उडीद अधिक तूर आहे. या आंतरपीक पद्धतीमध्ये एका पिकाचं उत्पन्न जर कमी आलं तर दुसऱ्या पिकामधून ते भरून निघू शकतं. यामुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपण वाढवावा. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कीड रोगांचे व्यवस्थापन. मित्रांनो, पावसाच्या खंडादरम्यान ज्या वेळेस पावसाचा खंड पडतो आणि तो 2 आठवड्याच्या पुढे जायला चालू होतो त्यावेळेस शेतकरी फवारणी किंवा इतर जी शेतीमधले कामं आहेत ही कमी केली जाऊ शकतात आणि त्यामुळे या पावसाच्या खंडादरम्यान काही विशिष्ट किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. जसं की सोयाबीन पीक जर घेतलं तर आपण गर्डल बीटल आहे, खोडकीड आहे, त्यानंतर नागाळी आहे. या अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढायला सुरुवात होतो. यासाठी आपण एक साधी प्रोफेनोफॉस किंवा त्यानंतर अलिकासारखं जे औषध आहे या औषधाची एक जरी फवारणी घेतली तर या किडींचं नियंत्रण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली राहतं. कपाशी पीक घेतला तर कपाशीमध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. रिजेंटची एक जर फवारणी घेतली तर हा सुद्धा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो. त्यानंतर तुरीसारखं पीक ज्यामध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी रोगरची एक जर फवारणी घेतली तर या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो. आणि मागचा जर अनुभव लक्षात घेतला मॉडरेट अल निनोचा तर पावसाचा खंड ज्यावेळेस संपतो त्यानंतर अतिशय चांगला पाऊस होतो आणि त्या पावसाद्वारे पिकामध्ये पूर्ण रिकव्हरी मिळते. ज्या ठिकाणी आपण आंतरमशागत करून
तणांचं नियंत्रण केलं आहे, ज्या ठिकाणी फवारणीद्वारे किडींचं नियंत्रण केलं आहे, त्या ठिकाणी पावसाच्या खंडानंतर पडणाऱ्या पावसाद्वारे 100% रिकव्हरी मिळते. यामुळे या दोन्हीही बाबीवर आपण जास्त भर द्यावा. त्यानंतर आणखीन एक विद्यापीठाची शिफारस आहे, पावसाचा खंड जर 10 दिवसाच्या पुढे जायला लागला तर पोटॅशियम नायट्रेटसारखं खत आहे, ज्यामध्ये 13-0-45चा समावेश आहे. या खताची फवारणी 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या जर आपण पावसाच्या खंडादरम्यान दिल्या तर अन्नद्रव्याचा पुरवठा हा अगदी वरून पानाद्वारे होतो आणि अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा पावसाच्या खंडादरम्यान निर्माण होत नाही. त्याबरोबरच मित्रांनो, पावसाच्या खंडादरम्यान जर फुलोरा अवस्था आली तर अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये फुलगळ होते आणि शेतकरी घाबरून जातात की आता पूर्णपणे फुलगळ झालेली आहे आणि या ठिकाणी काही येत नाही अशी शेतकऱ्यांना वाटतं आणि चिंता निर्माण होते. परंतु सोयाबीनसारख्या पिकामध्ये पुनर्बहार येतो. फुलगळ जरी झाली तर पावसाच्या खंडानंतर जो पाऊस पडतो त्या पावसाद्वारे पुनर्बहार येतो आणि पुनर्बहारामध्ये 10 ते 12 दिवसाचाच कालावधी वाढतो. यामुळे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पूर्ण फुलगळ झाले त्याही ठिकाणी सोयाबीनमध्ये 50 ते 60% उत्पन्न आल्याचे उदाहरणं मागच्या कालावधीमध्ये ज्या वर्षी अल निनो आलेला आहे त्या वर्षामध्ये मिळालेले आहे. त्यामुळे फुलगळ जरी झाली तरी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपली आशा सोडू नये, पुनर्बहाराची वाट बघावी. असं आपण एक 5 ते 6 मुद्द्याच्या मदतीने या वर्षीचा पावसाचा खंड आणि अल निनोचा इफेक्ट त्या दोन्हीचंही व्यवस्थापन करू शकणार आहोत. मी शेतकरी बांधवांना विनंती करेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण चिंता न करता किंवा पिकाकडे दुर्लक्ष न करता या 5 ते 6 बाबीच्या अनुषंगाने, या 5 ते 6 बाबीच्या मदतीने आपण अल निनोचं व्यवस्थापन करावं या विनंतीसहित या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.